त्यांच्याकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था आहे अलीकडे उभ्या राहिलेल्या, परंतु जुन्या चाळी असतील, बैठ्या चाळी असतील, महाराजच्या इमारती असतील किंवा स्लम एरिया असेल, या ठिकाणी जे तिकडचे रहिवासी स्वतःचं वाहन वापरतात त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था नसते. त्यामुळे मग ते रस्त्याच्या कडेला किंवा स्वतःच्या इमारतीच्या बाजूला गाड्या पार्क करत असतात. अशा वेळेला जाऊन स्थानिक वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर आम्ही समजू शकतो. परंतु वाहतूक पोलिसांच्या व्यतिरिक्त स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा जाऊन अशा तऱ्हेने कारवाई अशा तऱ्हेने कारवाई करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्या पोलीस कर्मचारी आणि रहिवासी यांच्यामध्ये वाद उद्भवत असतात. माझी शासनाला या प्रश्नाच्या माध्यमातून विनंती आहे की कृपा करून चाळीच्या बाहेर किंवा मी उल्लेख केलेले आता ज्या स्थळ आहेत याच्या तिकडे ज्या आमच्या गाड्या उभ्या असतात त्यांच्यावरती एकदा कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत किंवा त्या संदर्भाने त्यांना कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी समज देता येईल किंवा त्याची व्यवस्था करता येईल या संदर्भाने शासनाने स्पष्टीकरण करावं. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, खरं आहे की 6 ऑक्टोबर 2025 ला मुंबई पोलीस अपर महासंचालकांनी बेसिकली मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये आणि महाराष्ट्रामधील काही भागामध्ये काही ट्रान्सपोर्टर्सच्या ह्या काही तक्रारीच्या अनुषंगाने आपण बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये हा विषय मांडला गेला होता. त्या अनुषंगाने आपण हा पत्रव्यवहार करून आपण अवेअर केलं होतं की अशा पद्धतीने जर का प्रायव्हेट मोबाईलवरती जर का कोणी जर का तिथे फोटो काढून नंतर ते अपडेट करत असेल तर ते चुकीचं आहे, तर तसं होऊ नये या संदर्भात योग्य ती कारवाई घेण्याकरिता त्या सूचना आपण त्या पत्राच्या आधारे आपण केल्या होत्या. आपला स्पेसिफिक जो प्रश्न होता की असे कुठले अधिकार आपण दिलेले आहेत तर असे आपण अधिकार दिलेले नाहीत. म्हणूनच आपण ह्या पत्रावर आपण संबंधित सर्व विभागांना आपण म्हणजे त्यातच जे काय आपले कमिशनर किंवा आपले जे ग्रामीण भागामध्ये पोलीस स्टेशन तिथे आपण हा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि अशा पद्धतीची कारवाई हा पत्रव्यवहार झाल्याच्या नंतर देखील चंद्रपूर या एका ठिकाणी एक कारवाई अशी आपण केलेली आहे की त्या पोलीस अंमलदारावरती आपण शिस्तभंगाची देखील आपण कारवाई केलेली आहे. एकंदरीत ई चलानच्या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या आधुनिकीकरणाची देखील आणण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील तसे आदेश हे दिलेले आहेत आणि आपण अन्य राज्यांमध्ये आणि काही परदेशामध्ये देखील आपण पाहतो की बॉडीवरती कॅमेराज असतात आणि त्या बॉडीच्या कॅमेऱ्यावरती सगळं रेकॉर्डिंग होत असतं आणि म्हणून जी कारवाई होते ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होते. तर त्या अनुषंगाने देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपले जे ट्रॅफिक हवालदार जे आहेत ज्यांच्या मार्फत हे आपण ई चलान किंवा जी काही कारवाई असते ज्या म्हणजे इरेग्युलरिटीला आपण जी कारवाई करतो जी कारवाई होत असते तर ती रेकॉर्ड होईल. अशामध्ये बॉडी कॅमेराज देखील आपल्याला इंट्रोड्यूस करता येतील का ह्याबद्दलचे देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिलेले आहेत. दुसरा प्रश्न आपला आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये नक्कीच ट्रॅफिक किंवा पार्किंगची मोठी समस्या आहेत. आज हाय राईज बिल्डिंग असोत किंवा ज्या ठिकाणी चाळी आहेत त्या ठिकाणी देखील आता 4 व्हीलरच्या बेसिकली जी आता विक्री देखील आपण पाहतोय की रेकॉर्ड ब्रेकिंग विक्री ह्या 4 व्हीलर्सच्या आपल्याला मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशा वेळेस पार्किंगच्या व्यवस्था असल्या पाहिजेत हे आम्हाला मान्य आहे. त्या अनुषंगाने काही ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करून जर का आपल्या इबोन वॉर्ड अशा पद्धतीने कुठे आपल्याला व्यवस्था करता येते आपण तो करायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे स्पेसिफिक कुठल्या चाळीच्या समोर किंवा मुंबईमध्ये स्पेसिफिक कुठल्या ठिकाणी ट्रॅफिकची किंवा पार्किंगची व्यवस्था च्या काही सूचना असतील तर नक्कीच आपण त्या आम्हाला द्या. आपण त्या ठिकाणी व्यवस्था आपण करू. प्रसाद लाड. महोदय, खरं तर हा मुंबईसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सन्माननीय सुनील शिंदे साहेबांनी सांगितलं की जी जुनी खरी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये पार्किंगचा फार मोठा जटिल प्रश्न आहे. इमारती चाळीच्या आता मोठ्या इमारती झाल्या परंतु पार्किंगची व्यवस्था अजूनही कुठे नाही. अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आणि गाड्या ह्या सर्रास वाढल्या. आज आम्ही स्लम रिडेव्हलपमेंटला जातो, माननीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत. आम्ही गाड्यांची पार्किंगची व्यवस्था डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये देतो परंतु मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था देत नाही. असे अनेक उदाहरणं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर घातलं की BTD चाळीचा पण आम्ही विकास करतोय. त्या BTD चाळी 2-3 हजार मोटरसायकल असतील पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नाहीये, गाड्यांची व्यवस्था नाही. तर या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी खाली निर्देश द्यायला पाहिजे आणि त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला तो FSI जर फ्री दिला तर त्या बाबतीत तो विषय चांगला जाईल. माझा महत्वाचा प्रश्न हा आहे की वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा SMS तात्काळ जात नाही, तो SMS काही काळाने जातो. तर ते अपडेट केलं पाहिजे. ते अपडेट आपण कराल का?
आणि या बाबतीत अनेक ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत पोलिसांच्या आणि लोकांच्या, आणि त्यामुळे टीव्हीवर येतात त्याचे लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा खराब होते. तर यासाठी याचा अवेअरनेस की आम्ही ई चालान करतोय त्याचा अवेअरनेस आम्ही करणार का, आणि स्पेसिफिक याची जिम्मेदारी ट्रॅफिकला दिली आहे का पोलीस स्टेशनला दिली आहे याबाबत माननीय मंत्री महोदय माहिती देणार का? माननीय मुख्यमंत्री. सन्मान्य प्रसाद लाडजींनी जो विषय मांडला, त्यातला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण DCR मध्ये टू व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही. त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायची सारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंगच नाही आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करतात. त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे. BDD ते आमच्या लक्षात आलं, नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या संदर्भात नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या DCR मध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू. दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की SMS उशिरा येतात, हे खरं आहे. काही बाबतीत असे घडलेले एक महिन्यांनी SMS आले आहेत. त्यामुळे जसं आता राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो आहोत. ती अपग्रेड करून त्या सिस्टीम मध्ये तात्काळ ते SMS गेले पाहिजे. एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे, तर त्याच्यामुळे आहे ती खरं आहे. आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विविक्षित कालावधीवरनं ती वसुली करता येत नाही. आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही. आणि म्हणून या संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुने आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातून काही रिलीफ देऊन आणि त्या चालांची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो आहोत. त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत. दुसरं, एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती, एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहोत की चालान जनरेट झालं तर 6 महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे. आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीम मध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही, कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही. त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान घेतात आणि भरतच नाहीत. तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो. आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला त्या संदर्भात राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस, त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे. टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे. पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद हे चालांच्या दरम्यान खूप होतात. म्हणजे मेरे को पहचानता नहीं क्या असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी औलाद आहे म्हणणारे लोक आहेत. त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल. आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं बॉडी वॉर्न कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे. बंटे पाटील. ते मुख्यमंत्री महोदयांनी काही प्रश्नाचं उत्तर दिलं मला. चलान वसुलीचं मी तोच विचारत होतो. पण माझा त्यातला दुसरा मुद्दा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय काय, गृह खात्याचे 2400 कोटी रुपये पेंडिंग आहे. लोक अदालतून आपल्याला 500 कोटी वसूल झालेले आहेत. एका पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचे 600 कोटी पेंडिंग आहेत आणि परिवहनचे जवळजवळ 2500 कोटी आहेत. असं मिळून जर हिशोब केला तर किमान या चलनाच्या माध्यमातून 5000 कोटी रुपयेचं जनरेट केलेलं. माझी त्यातली सूचना किंवा विनंती अशी, आता 13 तारखेला लोक अदालतनं निर्णय घेतला 13 डिसेंबरला की ट्रॅफिक चलन घेणार नाही म्हणून, कारण की लोकांना वाटलं होतं की या 13 तारखेच्या लोक अदालतमध्ये जाऊन सेटलमेंट करता येईल म्हणून. दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं ॲम्नेस्टी स्कीम काढली याच्यावर. कर्नाटकनं 50% भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा वसूल केला जाईल. 1 महिन्याचे विंडो ठेवलेले आहे. दिल्लीने तसं केलेलं आहे. तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का, जेणेकरून एक बाजूला वसूल होईल आणि पुढच्या काळामध्ये फास्टॅगला हे जोडता येईल का, कारण की जोपर्यंत ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत दंड वसूल होत नाही. त्यामुळे ह्याला वसुलीसाठी आपण मगाशी म्हणलं की 6 महिन्यानंतर ते कालबाह्य होतं. तर या 2 गोष्टी आपण करणार आहात का? सन्मान्य सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे. निश्चितपणे आपण ही ॲम्नेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालांमध्ये त्यांनी एक विविक्षित 50% जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू. अशा प्रकारची ॲम्नेस्टी आपण आणू आणि कॉन्करंट पद्धतीत मात्र
आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं, त्यात त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्टॅगमधनं तिची वसुली ऑटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू. मनीषाताई कायंदे. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा सुरू आहे. माझा एक प्रश्न असा आहे की चलान लोकांना मुळातच कुठली फाईन भरायची नसते, ही एक मानसिकता आहे. त्याला आपल्याला टॅकल करावं लागेल आणि त्यासाठी एक पर्टिक्युलर लिमिट 5,000च्या वर तुमची रक्कम झाली असेल तर त्यांना पेट्रोलच द्यायचं नाही, अशी काही सिस्टीम आपल्याला उभी करता येईल का? म्हणजे फास्टॅगचा हा एक विषय त्यांनी मांडलाच, परंतु आणि अनेक देशांमध्ये फॉलो केलं जातं कारण खूप स्ट्रिक्ट आहे. आपल्या इकडे फार आपण लिनियंट आहोत या बाबतीत. तर पेट्रोल म्हणजे काहीतरी सिस्टीम डेव्हलप केली, आता खूप एआयच्या माध्यमातून आपल्याला करता येईल, तर अशा लोकांना पेट्रोलच दिलं जाऊ नये, अशी सिस्टीम डेव्हलप करता येईल का? अशी सिस्टीम चीनमध्ये डेव्हलप करणं सोपी आहे, ती भारतामध्ये डेव्हलप करणं कठीण आहे. ते कठीण आहे. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिवहनचे कायदे हे केंद्राचे कायदे आहेत आणि त्या केंद्राच्या कायद्याच्या आधारावर त्यातले, म्हणूनच मी म्हटलं की आता मध्यंतरीच्या काळामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये लायसन्स सस्पेंड करणं वगैरे या तरतुदी आल्या, तर आपल्याकडे या तरतुदीच नव्हत्या. आणि आपल्याकडे काय आहे की लायसन्स एखादा सस्पेंड झालं त्याला काही वाटतही नाही की ठीक आहे, कोण विचारतंय लायसन्सला. तर या संदर्भात थोडं एन्फोर्समेंट आपल्याला वाढवावं लागेल. काही नवीन पद्धतीचा विचार की ज्यातनं काही ना काही हार्डशिप आली पाहिजे. जर चलान भरलं नाही तर काही ना काही हार्डशिप आली पाहिजे. जरूर याचा विचार आम्ही करू. बाई. खरं तर